नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी, शरद पवारांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। मस्साजोग हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची ही मागणी आहे। या घटनेच्या मुख्य सूत्रधाराला शोधणे गरजेचं आहे, असं शरद पवारांनी म्हटलंय। सोमवारी सकाळी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तो लातूरून इथं आला। मग केजमध्ये जी सोबत जी होता शिवराज देशमुख, त्याला गाडीत घेतलं आणि टोल नाक्यापर्यंत आले। टोल नाक्यावर आल्यानंतर मागून त्याने गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची आणि पुढे आडवी लावली। मग ती जी बॅरिकेड असतात, मागून एक गाडी पुढून एक गाडी अशी बॅरिकेडमध्ये लागली। मग ते जी ड्रायव्हर होता शिवराज, त्याच्यावर मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं हत्यार दाखवून तू हलायचं नाही म्हणून सांगितलं आणि ह्याला बाजूला मारहाण करीत बाहेर काढलं आणि त्या गाडीत घेऊन गेलं। आणि ज्यावेळेस आम्ही पहिली घटना घडली त्यावेळेस अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल करायला गेलो, 40 मिनिट तर संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर झाला नाही, फिर्याद घ्यायला सुद्धा घेतलीच नाही। ज्यावेळेस सरपंचाचा मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं, त्याची सही घेतली आणि त्या पिरियडमध्ये PSI पाटील म्हणून आहे त्याच्यासोबत चहा पाणी करणं, त्याच्या गाडीवर फिरणं, त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या आणि ते पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होते किंवा माझं मिटलंय आपण मिटवू हे करू। त्याच्यामुळे हा गाळा बसला किंवा आपलं मिटलंय मग आपल्याला कोणी काही करणार नाही। मारणारे सुदर्शन गुले आणि त्याच्यासोबत एक 6-7 जण होते। हो, आणि त्या पिरियडमध्ये विष्णू चाटे जे ते होता त्याला बारक्या भावानं फोन केला, म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून किंवा असं उचललंय संतोषला, तुम्ही काहीतरी करा। ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास 2-3 तास त्याला फिकरीत ठेवलं आणि तोपर्यंत पोलिसांना फिर्याद सुद्धा घेतली।